हाय स्वयं. हाय, तुझं परिचय दे बरं पूर्ण. माझे नाव स्वयं महेश. मी श्रीकृष्ण विद्यालय गुंजोटी इथे या वर्षी 8वीत शिकत आहे. बरं, मी तुला काही म्हणी अर्ध्या स्वरूपात सांगेन, त्याला पूर्ण करायचंय तुला. ठीक. जमेल? हो. अंगापेक्षा बोंगा मोठा, अडला हरी, गाढवाचे पाय धरी, अति तिथे, माती, अति शहाणा, त्याचा बैल रिकामा, अन्न छत्री जेवणे, वर मिरपूड मागणे, असंगाशी संग, व प्राणाशी गाठ, असतील शिते, तर जमतील भुते, आंधळ दळत, कुत्र पीठ खात, आंधळा मागतो एक डोळा, देव देतो 2 डोळे, आंधळ्या बहिऱ्याशी गाठ, आधी पोटोबा, मग विठोबा, आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास, आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला, आपलेच दात आपलेच ओठ, आयत्या बिळावर नागोबा, इकडे आड, तिकडे विहीर, उंदराला मांजर साक्ष, उचलली जीभ, लावली टाळाला, उठता लाथ, बसता बुक्की, उतावळा नवरा. गुडघ्याला वाशी. चल तर मग तुला यापैकीच काही म्हणींचे अर्थ तुला सांगायचे. तयार आहेस? हो. आपलेच दात आपलेच ओठ, आपल्याच माणसाच्या चुकीमुळे अडचणीची स्थिती निर्माण होणे, अंगापेक्षा भोंगा मोठा, एखाद्या गोष्टीची अनुषंगिक गोष्टीचा बडेजाव मोठा असणे, अडला हरी गाढवाचे पाय धरी, एखाद्या बुद्धिमान सज्जन व्यक्तीच्या अडचणीच्या वेळीच एखाद्या मूर्ख दुर्जन व्यक्तीची विनवणी करणे, विनवणी करण्याची परिस्थिती निर्माण होणे. अति तिथे माती, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक शेवटी नुकसानकारकच असतो. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, अति उतावळेपणाचे वर्तन करणे, उठता लाथ बसता बुकी, कुठली तर गोष्ट सुधारायसाठी प्रत्येक वेळी शिक्षा करणे, इकडे आड तिकडे विहीर, दोन्हीकडून अडचणीची स्थिती निर्माण होणे, आयत्या बिळावर नागोबा, एखाद्या माणसाच्या किंवा व्यक्तीच्या मेहनतीवर दुसऱ्याने फायदा घेण्याची वृत्ती, आंधळ्या बहिऱ्याशी गाठ, आंधळ्या बहिरेशी गाठ, एकमेकांना मदत करण्यात असमर्थ ठरलेल्या 2 व्यक्तींची मुलाखत, असतील शिते तर जमतील भूते, एखाद्या माणसाकडून फायदा होत असेल तर लोक त्यांच्या जवळ त्यांच्या भोवती गोळा होतात, अन्न छत्री जेवणे वर मिरपूड मागणे, एखाद्या माणसाकडून आवश्यक ते धर्मार्थ मदत घ्यायचं व त्याशिवाय काही आणखी मागून त्यांच्या मिजाज दाखवणे, उंदराला मांजर साक्ष, माफ करा नाही. ठीक आहे. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो 2 डोळे. याचा अर्थ अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे, आंधळ दळत कुत्र पीठ खात, एखाद्याने मेहनत करावी व दुसऱ्याने फायदा घेण्याची वृत्ती म्हणजे आंधळ दळत कुत्र पीठ खात. बरं. आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला, जो दोष आपण दुसऱ्यांना देतो व त्यावर असतो तेच दोष आपल्या अंगी असतो. बरं, बऱ्यापैकी सगळं सांगितलंस तू. छान प्रकारे केलंस. धन्यवाद. नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि आवडला असेल
तर खाली कमेंट बॉक्समध्ये आय लाईक इट असं टाईप करा. धन्यवाद. ठीक आहे. बाय.